जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारानिमित्त माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी, शेंडगेवाडी, धोंडेवाडी, जैनवाडी, चिंचोली, भोसे, भटुंबळे, आडीव, शेगाव, दुमाला या गावांमध्ये प्रचार दौरा केला। या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गावभेट दौऱ्यांना उदंड प्रतिसाद मिळत असल्याचेही पाहावयास मिळत आहे। समाधान काळे व गणेश पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्याअगोदर काय घटना घडल्या, या घटनांचा उहापोह शेगाव, दुमाळा येथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे। पहा नक्की काय ते। काँग्रेस भजनलाल माहिती आहे तुम्हाला, बन्सीलाल भजनलाल म्हणून दोन नेते होते। 1978 साली पहिल्यांदा आपूट पक्षच भजनलालचा काँग्रेसमध्ये विलीन केला, बन्सीलालांचा विलीन केला। तेव्हा आम्ही कधी कधी विचारतो मुख्यमंत्र्यांना, साहेब तुम्ही या माणसं घेतात ते म्हणले ज्या ठिकाणी आपली ताकद कमी आहे आणि ज्या ठिकाणी चांगली माणसं राजकारणामध्ये आहेत। काँग्रेसमध्ये वाईट सगळेच वाईट आहेत का? तसं नाही, तिथेही चांगली माणसं आहेत। आणि जर ही चांगली माणसं आपल्याकडे येऊन जर आपली ताकद वाढत असेल तर निश्चितपणे पक्ष म्हणून आम्ही ही काम करणार, ही त्यांची भूमिका आहे। आज सुद्धा आम्ही जेव्हा गणेश पाटलांना प्रवेश या ठिकाणी घेण्याचा निर्णय झाला, जेव्हा मला विचारलं गेलं पालकमंत्र्याकडनं सगळ्यांकडे की अशी अशी परिस्थिती आहे, त्यांची राजकीय कोंडी होती आहे, त्यांना तिकीट नाकारलं जात आहे आणि त्यांची भूमिका आहे की आम्ही या ठिकाणी उभा राहतो, आम्हाला मदत करा। मी त्यांना शब्द टाकलाय की तुम्ही कमळ चिन्हावरती उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहू। तर या तालुक्यातला भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मला जेव्हा पालकमंत्र्यांनी विचारलं, आमच्या प्रदेश अध्यक्षांनी विचारलं, त्यावेळेस मी सांगितले की पक्ष मोठा होणार असेल तर 2 पावलंच काय, मी 10 पावलं सुद्धा मागे घ्यायला तयार आहे। आणि आज नाही, 2 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे काय सगळे माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळी ताकद आहे, पण पक्षाने सांगितले की तू थांबायला पाहिजे, मी थांबतो। आणि त्यामुळं आज सुद्धा गणेश दादा असतील किंवा समाधान काळे असतील, या दोघाला ज्या उमेदवारी देत असताना मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्याला सांगितलं की पक्ष मोठा होतोय, चांगले कार्यकर्ते पक्षामध्ये येत आहेत आणि भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्याला या ठिकाणी आणायचंय आणि त्यासाठी आपल्याला 2 पावलं मागे घ्यावं लागेल। मला आनंद आहे की आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ती स्वीकारलं।